Good evening everyone. I am Lieutenant Saruni Bose from Dhule, Maharashtra. लहानपणी जवळचं चिंचवड हे माझं गाव आहे. तर खानदेश महाराष्ट्र आणि धुळ्यातले हाच नातली मी एक पुत्री आहे. माझं शिक्षण SSLPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस डिग्री ह्याच कॉलेजमधून झालेलं आहे. सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपण सगळ्यांचं धन्यवाद की आपण आम्हाला इकडे बोलवलं आणि हा छोटेखानी सत्कार सोहळा आयोजित केला. तर दोन शब्दातच संपवते. फुले शाहू आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा असलेला हा महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रात जन्मलेलो आम्ही असे अनेक ऑफिसर, तर त्यांच्यापासून शिकलेलं आणि त्यांना आदर्श मानून पुढे चालणारे आम्ही आज हाच प्रयत्न करतोय की जगाच्या पाठीवर, भारताच्या पाठीवर आपल्या शहराचं आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे कसं नेता येईल. आणि त्याच्यासाठीची सुरुवात कर्नल उत्तम पाटील सरांनी घेतलेलीच आहे. They are guiding us and every time they are present for us. So आमचा हाच प्रयत्न आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीला आणि हे उपस्थित तुमचे सगळे मुलं असतील, मुली असतील, त्यांचे मित्रमैत्रिणी असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, गव्हर्नमेंट शाळेतले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, तर त्यांनी ह्या एका कार्यक्रमाकडून एक्झाम्पल घ्यावं, त्यांनी प्रोत्साहित व्हावं आणि ह्या परीक्षेसाठी सुद्धा प्रयत्न करून कुठेतरी आपल्या देशासाठी आणि आपल्या शहरासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा एवढंच सांगते. आणि कधीही कोणत्याही तुम्हाला गायडन्सची जर गरज पडली तर कर्नल उत्तम पाटील सरांबरोबरच अनेक ऑफिसर्स इथे उपस्थित आहेत, तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. अनेक अकॅडमीज आहेत. ॲक्च्युली जे आजकालचे विद्यार्थी आहेत ते IT कडे किंवा बाकीच्या स्पर्धांकडे जसं बघतात तसं ह्या स्पर्धेकडे बघत नाही. आणि त्याचं वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट रिझन आहे कम्युनिकेशन स्किल्स, कॉन्व्हर्सेशन, इंग्लिश कॉन्व्हर्सेशन. दे आर अंडर कॉन्फिडंट की जगातल्या आणि महाराष्ट्रातल्या पुणे, मुंबईच्या स्टुडंटसोबत मी कसं कॉम्पिट करू. पण हा विषय बिलकुलच नाही. ज्यावेळेस एक विद्यार्थी ठरवतो की त्याला जीवनामध्ये काय करायचंय, तर अशा करोडो अडचणींना मागे टाकून तो पुढे जातो. फक्त जिद्द चिकाटी आणि आपल्या पालकांचा सपोर्ट त्या विद्यार्थ्यांना अपेक्षित असतो. तो सपोर्ट तुम्ही तेवढा त्यांना द्या. बाकीचे आपला मार्ग ते आपोआप शोधतील. आणि हीच आशा करते की आज 4 आहेत तर उद्या 40 ऑफिसर हे धुळे आणि महाराष्ट्रातून या देशाला मिळतील. एवढं म्हणून माझे 2 शब्दात संपवते आणि मी नेहमीच माझ्या मामांचा आणि नक्कीच